हॅलो स्टुडंट, आज आपल्याला प्रॉब्लेम सेट नंबर 33 शिकायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट 5 3-digit नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2. या प्रश्नाचा अर्थ असा होतो, राईट 5 3-digit नंबर, 5 अशा संख्या लिहा, 3 अंकी संख्या लिहा ज्या मल्टिपल ऑफ 2 म्हणजे दोन्ही पूर्ण भाग जातो. या आधीच्या प्रॉब्लेम सेटमध्ये मी तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लिहायला सांगितली होती आणि लर्न करायला सांगितली होती. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 2, 5, 10. ओके, तर दोन्ही भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहे? तर दोन्ही भाग जाणाऱ्या, आपल्याला पूर्ण भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहे? तर 100, 154, 306, 558, 992. तर ह्या 5 संख्या दिलेल्या आहे. तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही 5 संख्या लिहू शकता, पण ज्या डिव्हिजिबल आहे 2ने, दोन्ही पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला पाहिजे. तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2 माहीत असेल की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक येतात त्याला दोन्ही पूर्ण भाग जातो. तर दोन्ही पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी एकक स्थानी 0, 4, 6, 8 and 2 असे हे अंक असणं आवश्यक आहे. तर 2ने डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या 100, 154, 306, 558, 992. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट 5 3-digit numbers that are multiples of 5. 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या लिहा. आता मी इथं उदाहरणं दिलेली आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही संख्या लिहू शकता, पण 5ने त्या संख्येला पूर्ण भाग जायला पाहिजे. कारण 5ची कसोटी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 5 पहिले लर्न करायची आणि 5ने त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्या लिहायच्या. तर 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या काय आहे? 105 मीन्स 105, 210, 315, 430, 995. Now next question number 3. 5ची कसोटी माहिती आहे तुम्हाला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आणि 0 आहे, तुम्हाला प्रत्येक संख्येच्या शेवटी 105, 210, 315, 430, 995 म्हणजे प्रत्येक अंकाच्या शेवटी तुम्हाला 0 किंवा 5 दिसून येत आहे. क्वेश्चन नंबर 3, आता 10ची कसोटी काय आहे? राईट 5 3-digit नंबर दॅट आर मल्टिपल्स ऑफ 10. आता 10ची कसोटी काय? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 10. काय आहे 10ची कसोटी? की ज्या संख्येच्या शेवटी 0 हा अंक असेल, 0 हा 2मध्ये येतो, त्याच्यानंतर 5मध्ये पण येतो आणि ज्या संख्येच्या आणि 10च्या टेस्टमध्ये सुद्धा 10ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 0 हा आपण 2च्या टेस्टमध्ये पण बघितला, नंतर 5च्या टेस्टमध्ये पण 0 आहे आणि 10च्या टेस्टमध्ये पण ज्या संख्येच्या एकक स्थानी मीन्स युनिट प्लेसच्या ठिकाणी काय आहे? 0 आहे, त्या संख्येला 10ने डिव्हाइड होते. 3-digit numbers मल्टिपल्स ऑफ 3-digit numbers मल्टिपल्स ऑफ 10 कोणते कोणते आहे? 110, 220, 300, 440, 870. तर ह्या संख्या दिलेल्या आहेत. ह्या आहे 10नी
डिव्हाइड ह्या संख्यांना 10नी पूर्ण डिव्हाइड करू शकतो. त्याचं जे रिमाइंडर येणार ते रिमाइंडर काय राहणार 0 राहणार. त्याने या संख्यांना पूर्ण भाग जातो, डिव्हाइड होतात त्या संख्या आणि रिमाइंडर बाकी 0 राहणार. क्वेश्चन नंबर 2. राईट 5 नंबर्स that are multiples of 2 as well as 3. 2 आणि 3 अशा संख्या शोधा ज्या संख्यांना 2 पण आणि as well as 3 सुद्धा भाग जातो. 2 पण भाग जातो आणि 3 पण भाग जातो. मग कोणत्या आहेत या संख्या? 6, 12, 18, 24 and 30. 2 पण भाग जातो आणि 3 पण भाग जातो. अशा संख्या कोणत्या मुलींनो? 6, 12, 18, 24 and 30. क्वेश्चन नंबर 3. What problem आहे? A ribbon is 3 meter long. Can we cut it into 50 centimeter long piece and having nothing left over? Write the reason why or why not. एक रिबन आहे, 3 मीटर लांब रिबन आहे. कॅन वी कट इंटू 50 मीटर लॉंग पीस. त्याला 50 मीटर तुकड्यांमध्ये जर आपण कापलं तर काही रिबन शिल्लक राहणार का किंवा राहणार नाही हे पण लिहायचं आहे. की आपण जर 3 मीटर लांब रिबन आहे आणि ती 50 सेंटीमीटर लॉंग पीसेसमध्ये जर आपण कापली तर रिबन शिल्लक राहणार का? अँड हॅविंग नथिंग लेफ्ट ओव्हर. शिल्लक राहणार का? राईट द रिझन व्हाय ऑर व्हाय नॉट. राहत असेल तर का आणि नसेल तर का नाही. त्याचं सोल्युशन आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर. देन आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 3 मीटर म्हणजे काय? 3 इंटू 100. 3 इंटू 100 मीन्स 300 सेंटीमीटर. 300 सेंटीमीटर. 300 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 50. आता 300ला आपण 50ने आपण डिवाइड करू शकतो. 300ला आपण 50ने एक्झॅक्टली आपण डिवाइड करू शकतो. बघा इथे डिवाइड करून दाखवलेलं आहे. 300 डिवाइड 50 कितीने डिवाइड होत आहे? 56 जा 300 म्हणजे इथे होत आहे 300 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल. 300 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 50. We can make 6 piece each of the length 50 centimeter from a ribbon 3 meter long. We can make 6 piece. आता त्या 3 मीटर रिबनचे आपण किती पीस तयार करू शकतो? 6 तुकडे तयार करू शकतो. या 50 सेंटीमीटरचे आपण किती तुकडे तयार करू शकतो? 6 पीसेस each of the length 50 centimeter from a ribbon 3 meter long. 3 मीटर रिबनचे आपण 6 तुकडे तयार करू शकतो 50 सेंटीमीटरचे. क्वेश्चन नंबर 4. A ribbon is 3 meter long. I need 8 piece of ribbon each 40 centimeter long. एक रिबन आहे 3 मीटर लॉंग. I need 8 piece of ribbon. मला त्याचे 8 तुकडे पाहिजे आणि प्रत्येक तुकडा 8 तुकडे पाहिजे अशी आणि प्रत्येक तुकडा कितीचा? 40 सेंटीमीटर लॉंग 40 सेंटीमीटर लॉंग. हाऊ मेनी सेंटीमीटर shorter is given ribbon than the length I need. मला 8 तुकडे पाहिजे
3 मीटर लॉंग ती रिबन आहे, त्याचे मला 8 तुकडे पाहिजे आणि 8 तुकडे कसे पाहिजे 40 सेंटीमीटरचे. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द गिव्हन रिबन. किती रिबन कमी पडेल, किती रिबन कमी पडेल. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द गिव्हन रिबन दॅन आय लेंथ आय नीड. मला जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा किती सेंटीमीटर रिबन कमी पडणार. त्याचं सोल्युशन आहे 8 पीस ऑफ रिबन इच 40 सेंटीमीटर लॉंग. सो द रिबन रिक्वायर्ड 8 into 40 centimeter is equal to 320 centimeter. 8 into 40 centimeter is equal to 320 centimeter. The given ribbon is 3 meter long. दिलेली जी रिबन आहे ती किती आहे 3 meter long. The given ribbon is 3 meter long means 300 centimeter long. 3 meters mean 3 meter म्हणजेच किती 300 centimeter long. मग याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. हे जी दिलेली आहे गिव्हन रिबन आहे 320 सेंटीमीटर मायनस 320 सेंटीमीटर मायनस 300 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 centimeter equals to 20 centimeter. The given ribbon is shorter by 20 centimeter. म्हणजे जरी मला त्या रिबनचे 3 मीटर लॉंग रिबनचे मला 8 तुकडे करायचे असले 40 सेंटीमीटर लॉंग याप्रमाणे मला जरी 8 तुकडे करायचे असले तरी मला त्याच्यामध्ये 20 सेंटीमीटर द गिव्हन रिबन इज शॉर्टर बाय 20 सेंटीमीटर. तरी मला त्याच्यामध्ये किती सेंटीमीटर कमी पडणार आहे रिबन 20 सेंटीमीटर मला कमी पडणार आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ the number given in the table is divisible by the given divisor, put tick right in the box. If it is not divisible by the divisor, put wrong in the box. मुलींनो, मी तुम्हाला टेस्ट सांगितल्या होत्या पाठ करायला. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट पाठ करायच्या आहे, लर्न करायच्या आहे त्या, आणि त्यावरून ठरवायचं आहे ह्या ज्या संख्या दिलेल्या आहे ह्या संख्या हे जे नंबर्स दिलेले आहे हे नंबर्स त्याने डिव्हिजिबल होतात का. जर डिव्हिजिबल होत असेल तर राईट करायचं त्याच्यासमोर, आणि डिव्हिजिबल होत नसेल तर त्यासमोर काय करायचं आहे रॉंगची साईन द्यायची आहे, रॉंग करायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे नंबर्स मीन्स डिव्हिजर्स, मग 2, 5 and 10. आता 15 2ने डिव्हिजिबल आहे का नाही, कारण 2च्या टेबलमध्ये 15 आहेच नाही म्हणून रॉंग. 5ने होतो का येस टिक केलेला आहे. 10ने होतो का नाही रॉंग. 30 इज डिव्हिजिबल बाय 2 येस देन राईटची साईन आहे. 30ला 5 डिव्हिजिबल आहे का 5ने भाग जातो का 30ला तर जातो म्हणून राईट. आणि 10 3 30 मीन्स राईट. म्हणजे 2ने 5ने आणि 10ने तिन्ही याने 30ला पूर्ण भाग जातो म्हणून तिन्ही कॉलममध्ये काय आहे राईटचं साईन आहे. 34ला 2ने डिव्हिजिबल आहे का येस. 5ने डिव्हिजिबल आहे का नो. 10ने डिव्हिजिबल आहे का नो, कारण युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 नाही आहे ना, 0 आहे ना. 5 आणि 10च्या टेस्टमध्ये काय पाहिजे 5 आणि 5च्या टेस्टमध्ये तर 0 and 5 पाहिजे, पण 0 आणि 5 पाहिजे, पण 10च्या टेस्टमध्ये काय पाहिजे फक्त 0. मग इथे तर 4 आहे म्हणजे ते डिव्हिजिबल नाही. 46 2ने डिव्हिजिबल आहे, 5ने डिव्हिजिबल नाही आणि 10ने पण डिव्हिजिबल नाही. 55 2ने डिव्हिजिबल नाही, 5ने आहे, 10ने नाही आहे. 63 नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 रॉंग.
5 wrong and 10 it's also wrong. 70 it is divisible by 2 राईटचं साईन आहे. 5ने डिव्हिजिबल आहे आणि 10ने सुद्धा डिव्हिजिबल आहे, त्यामुळे तिथं राईटची साईन दिली आहे. 84 डिव्हिजिबल बाय 2. 5ने सुद्धा त्याला भाग जात नाही म्हणून रॉंग. 10ने त्याला डिव्हिजिबल नाही आहे, भाग जात नाही म्हणून रॉंग. आणि एक नेक्स्ट आपल्याला थोडंसं मी तुम्हाला ओळख करून देते. प्राईम नंबर अँड कंपोजिट नंबर. प्राईम नंबर अँड कंपोजिट नंबर. तुम्हाला ह्या संख्या समजल्या असतील ना. हे 15चे डिव्हिजर्स आहे, हे 30चे. हे राईट रॉंग तुम्हाला करायचं आहे या टेबलमध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचे, फक्त डेफिनेशन जाणून घ्यायची आहे की प्राईम नंबर कशाला म्हणतात अँड कंपोजिट नंबर कशाला म्हणतात. मुलींनो, हा चार्ट बघा. इथे तुम्हाला काही फॅक्टर्स दिलेले आहेत. तुम्हाला फॅक्टर्स मी आधीच्या एक्सरसाइजमध्ये मी तुम्हाला दिले होते की एक व्हिडिओ टाकला होता आणि याच्यावरून तुम्हाला फॅक्टर्स शिकायचे आहे आणि फॅक्टर्स तुम्हाला हे करायचे आहे, लिहायचे आहे. तर आता जसं 2चे फॅक्टर्स इथे लिहिले आहे 1 and 2. 3चे फॅक्टर्स 1 and 3. नंतर 4चे फॅक्टर 1, 2, 4. 5चे फॅक्टर 1 and 5. 6चे फॅक्टर्स आहे 1, 2, 3, 6. इथे सुद्धा काही फॅक्टर्स दिलेले आहे. 11चे फॅक्टर आहे 1 and 11. 12चे फॅक्टर आहे 1, 2, 3, 4, 6 and 12. 16चे फॅक्टर आहे 1, 2, 4, 8 and 16. Then 19चे फॅक्टर आहे 1 and 19. and 25चे फॅक्टर आहे 1, 5 and 25. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही चार्टवरून आणि या चार्टवरून काय लक्षात आलं असेल. एक तर काही संख्येचे फॅक्टर 1 and तीच संख्या, जसं 1 आणि तीच संख्या, जसं 1 and 5, 1 and 19. आणि काही याचे फॅक्टर काय आहे 2पेक्षा जास्त आहे, जसं 12, नंतर 6, नंतर 25, नंतर 16. काही संख्या अशा आहे की ज्याचे फॅक्टर्स कसे आहे जास्त आहे आणि काही संख्येचे फॅक्टर्स काय आहे 1 and the number itself. ओके. नाव आता कशाला म्हणायचं प्राईम नंबर अँड कंपोजिट नंबर. अ नंबर which has only 2 factor. A number which has only 2 factor, 1 and the number itself is called a prime number. काय डेफिनेशन आहे प्राईम नंबरची की ज्या संख्येला 1 and the number itself फक्त एक आणि तो नंबरच काय असतो फॅक्टर असतो, त्याला काय म्हणतात प्राईम नंबर असे म्हणतात. अ नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. ज्या संख्येला एकापेक्षा जास्त फॅक्टर्स असतात त्याला कंपोजिट नंबर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 12ला पहा एकापेक्षा जास्त फॅक्टर आहे. 16ला पहा 1, 2, 4, 8, 16, 25, 6, नंतर 4. अशा ह्या ज्या संख्या आहे त्याला काय आहे एकापेक्षा जास्त फॅक्टर आहे. अ नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. अ नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. 2पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात त्याला कंपोजिट नंबर असे म्हणतात. प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबरची व्याख्या तुम्हाला समजली असेल. ज्याला एक आणि तो नंबर फक्त असतो त्याला प्राईम नंबर म्हणतात. ज्याला एक आणि द नंबर इटसेल्फ त्याला काय म्हणतात प्राईम नंबर म्हणतात. आणि ज्याला 2 फॅक्टरपेक्षा जास्त फॅक्टर्स असतात अ नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. देन द नंबर 1
नाव लिसन केअरफुली मुलींनो, लक्षपूर्वक ऐका. 1 हा नंबर प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही. हे लक्षात घ्या की 1 हा नंबर 1 नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. एखाद्या फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला लिहायला येऊ शकते 1 इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. 2 is the only even number which is a prime number. It is the smallest prime number. Prime number are infinite. Okay, infinite. Okay. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट 33 समजला असेल. तुम्हाला हे उदाहरणं आपल्या मॅथ्सच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा आता वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम सेट, प्रश्न उत्तरं सगळे वहीत लिहून काढायचे. याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते नंतर, आणि याचे हे पण पाठवते तुम्हाला, फोटो पण पाठवते. ठीक आहे. आणि होमवर्क कंप्लीट करायचे आहे तुमच्या मॅथ्सच्या नोटबुकमध्ये, मॅथ्सच्या वहीत नोटबुकमध्ये तुम्हाला होमवर्क कंप्लीट करायचं आहे. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लर्न केल्या नसतील तर लर्न करायचे आहे, कारण हा पूर्ण प्रॉब्लेम सेट त्याच्यावरच आहे. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीवरच हा प्रॉब्लेम सेट आहे. 2ची टेस्ट, 5ची टेस्ट आणि 10ची टेस्ट, 3 टेस्ट महत्त्वाच्या आहे. 2, 5 and 10. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.